तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात येत या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला आणि उपराष्ट्रपती पदासाठी आपलं मतदान दिलेलं आहे। तर 17व्या उपराष्ट्रपतीची निवड आज होणार आहे, त्यासाठी मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे। मतदान सुरू झालेलं आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसद भवनात पोहोचून आपलं मतदान दिलेलं आहे। तर पंतप्रधानांनी आपलं मत दिलंय। आज उपराष्ट्रपती पदासाठी ही निवडणूक होते। देशाला आज संध्याकाळी नवे उपराष्ट्रपती मिळणार आहे। 10 वाजता या मतदान प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। 5 वाजेपर्यंत ही मतदान प्रक्रिया चालणार आहे आणि सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपराष्ट्रपती पदासाठी आपलं मत दिलेलं आहे। साधारण 2 महिन्यांपूर्वी जगदीप धनखड यांनी तडकाफडकी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आता पुन्हा उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसद भवनात पोहोचत उपराष्ट्रपती पदासाठी आपलं मत दिलंय। थोड्या वेळापूर्वीची संसद भवनातील ही दृश्य आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात पोहोचले आणि पंतप्रधानांनी उपराष्ट्रपती निवडणुकीत मतदान केलं। अंतरात्मा की आवाज सुनकर इंडी गठबंधन के लोग एनडीए को वोट करने वाले हैं। अच्छा, ऐसा लगता है सर संजय राउत ने कहा क्योंकि सभी लोगों को विकसित भारत मोदी जी के संकल्प के ऊपर पूरा भरोसा है। अगर आप आंकड़े देखें ना, नहीं आंकड़े तो ठीक है, लेकिन ये वोट तो अंतर आत्मा के उस पर पड़ता है। और दूसरा, पूरा देश ही जानता है कि भारतीय जनता पार्टी इस्तेमाली पार्टी है। पहले इस्तेमाल करो फिर बर्बाद करो, पहले इस्तेमाल करो फिर बर्बाद करो। वही हमारे वाइस प्रेसिडेंट जो खोए हुए हैं उनके साथ भी यही हुआ है। तर प्रतिक्रिया आपण पाहतोय उपराष्ट्रपती पदाबाबतच्या। थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केलेलं आहे। संसद भवनातील खोली क्रमांक F101 वसुधा या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी पोहोचले। त्यांनी आपलं मत दिलेलं आहे।